प्रीमियर लीग पहिले पर्व अभूतपूर्व. हॅलो 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 हॅलो. चला आपल्या समोर आजच्या दिवसातील शेवटचा सामना सुरू होत आहे. वाघ वॉरियर्स सुनील मगन भालेराव श्रीकांत गौतम भालेराव 11 SMBS GB11. सध्याच्या घडीला मात्र जर बघितलं तर वाघ वॉरियर्स हा संघ आजच्या दिवसात एक विजय मिळवून दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे आणि हीच ती मॅच जी मात्र क्रिक हिरोजचं पॉइंट टेबल हलवणार आहे. सगळ्यांचं लक्ष या मॅच कडे लागलंय. जे ग्राउंडवर आहेत त्यांचं देखील, जे ग्राउंडवर नाही आहेत ते ऑनलाईनच्या माध्यमातून बघताय. आणि आपण जर बघितलं तर दोघही संघ मात्र विजयासाठी लढताय. पहिलाच बॉल डावकरे हाताचा. बॉलर याने मात्र जर बघितलं तर सुरुवात केली आहे ते देखील षटकाराने फलंदाजाने. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून षटकार मारलाय. आणि आपण जर बघितलं तर आनंद जगताप निश्चितच सम्यक जगताप यांचे बंधू आहेत आणि त्यांनी देखील तेवढ्याच जबरदस्त सुरुवात केली आहे. सम्यक जगताप यांचे मोठे बंधू आहेत आणि निश्चितच जर बघितलं तर आनंद जगताप पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय खरा. विक्की फडंदे गोलंदाजी मार्कवर वाईड बॉल. आणि आपल्याला जे आता मात्र मुख्य पंचाच्या भूमिकेत दिसत आहे कुणाल. मालेगाव एक्सप्रेस कालच्या दिवसात जर आपण बघितलं तर ग्राउंडने त्यांना मात्र मिस केलाय कारण कॅश प्राईजची टुर्नामेंट खेळायला गेले होते. या दरम्यान दुसऱ्याच बॉलवर अजून एक तगडा प्रहार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. अतिशय चांगली बॅटिंग मैदानात सध्याच्या घडीला सुरू आहे. आनंद उजव्या हाताचा बॅटर आणि त्याच्यासोबतच जर आपण बघितलं तर बॉबी जिओ मात्र उर्फ उस्मान पटेल, चोपड्याचा उस्मान पटेल देखील मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगला आलाय. निश्चितच चांगल्यारीत्या बॅटिंग करतात बॉबी. बघूयात आता संधी दिली गेली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. हलक्या हाताने सिंगलचा प्रयत्न, सिंगलचा कॉल आणि निश्चितच सिंगल देखील आली आहे. स्ट्राईकवर आता मात्र जर बघितलं तर बॉबी इथे मात्र डावखुऱ्या हाताचा बॅटर आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज विकी रंदे मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. 3 बॉल आतापर्यंत टाकले, धावा खर्च केल्या 14. शेवटचा बॉल चांगला टाकलाय, चांगला राहिलाय. पहिलाच बॉलवर जर बघितलं तर बॉबी यांच्याकडे मात्र डॉट बॉलने केली आहे. बॉबी यांनी आपल्या वैयक्तिक इनिंगची सुरुवात. सांघिक बॉल झाले 4. विकी रंदे गोलंदाजी मार्कवर आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. या दरम्यान हलक्या हाताने ऑफसाईड दिशेला फक्त टॅप केलाय आणि सिंगल मात्र या ठिकाणी चोरली आहे.
आणि सिंगलच्या मदतीने बॉबीने देखील आपला वैयक्तिक धावफलक केलाय सुरू. स्ट्राईक आता झाली आहे रोटेड. 5 बॉल आतापर्यंत झालेत आणि आपण जर बघितलं तर आनंद मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉल 13 वर आहे. एक बॉल 6, दुसरा वाईड, तिसरा बॉल 6, एक सिंगल, पुन्हा एकदा एक सिंगल. पाच बॉल इथे आतापर्यंत झाले. धावा खर्च केल्या गेल्यात 15. आनंद जगताप पुन्हा एकदा शपल मारण्याचा प्रयत्न ऑफसाईड दिशेला कट केलाय आणि चेंडू जर जवळपास आपण बघितलं तर चांगला चेस केला गेलाय. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. धावा झाल्यात 17. सूरज वाघ सम्राट 11 मधील प्लेयरांचा मोबाईल हा कुणाकडे देण्यात आलेला आहे. OnePlus मोबाईल आहे हा हरवलेला आहे. ज्याच्याकडे हा दिला गेला असेल तर त्यांनी मुख्य मंचाकडे आणून द्यावे. सूरज वाघ यांचा मोबाईल खेळताना कोणाच्या तरी हातात दिला गेला आहे. ज्याच्याकडे असेल OnePlus मोबाईल, पोपटी कलरचा मोबाईल आहे. OnePlus मोबाईल पोपटी कलरमध्ये कव्हर आहे त्याचा. ज्याच्याकडे दिला असेल त्यांनी मुख्य मंचाकडे आणून द्यावे. चला या दरम्यान जर बघितलं तर अजून दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत. पॉवर प्लेचा दुसरा आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने गोलंदाज संदीप अतिशय चांगला बॉल. सूरज भाऊ वाघ यांचा मोबाईल त्यांच्याच बॅगमध्ये होता आणि त्यांनी सायलेंट करून ठेवलेला होता म्हणून त्यांना समजलं नाही. सूरज भाऊ वाघचा मोबाईल हा सापडलेला आहे आणि त्यांच्याच बॅगमध्ये होता तो. या दरम्यान जर आपण बघितलं तर बघितलं तर अजून एक षटकार आलाय. सोनू पवार आपण बॉक्सच्या दिशेने यायचंय. सोनू या दरम्यान जर आपण बघितलं तर 5वा बॉल आहे.
हवेत आहे बॉल आणि या दरम्यान जर बघितलं तर पंचवीस धावा आतापर्यंत जर बघितलं आपण जवळपास कंप्लीट झाल्यात. हवेत आहे बॉल हवेत आहे आणि या दरम्यान जर बघितलं तर कॅच ड्रॉप झाली आहे. दोन षटकांचा खेळ जवळपास आपण जर बघितलं तर 27 धावा झाल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि आनंद जगताप 27 मध्ये जर आपण बघितलं तर 22 धावा त्यांच्या वैयक्तिकरित्या आहेत 6 बॉलमध्ये आणि बॉबी 6 बॉलमध्ये 4 वर आहे. संदीप जगताप यांनी तर बघितलं तर पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलंय. एक षटकामध्ये 10 खर्च केल्या गेल्यात. राहुल रायसिंग राहुल रायसिंग गोलंदाजी मार्कवर आहेत. तिसरं षटक टाकण्यासाठी आलेत आणि तिसऱ्या षटकात जर आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आतापर्यंत दोन षटकांमध्ये तब्बल 27 धावा झाल्यात. 13-13.5च्या सरासरीने धावा बनवणं सुरू आहे. डब्याचा बॉल हलक्या हाताने टॅप केलाय आणि आपण जर बघितलं तर सिंगल येते आहे. संदीप अतिशय चांगल्यारीत्या फिल्डिंग करताना देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. मागील षटकात जर आपण बघितलं तर बॉलिंग करत होते, आता मात्र फिल्डिंग करतात. जय भीम प्रीमियर लीग मध्ये सगळ्यांना जय भीम. आज जय भीम प्रीमियर लीगचा 4था दिवस माननीय परशुराम भाऊ करंकाळे यांनी आपल्याला
जय भीम प्रीमियर लीगला हजेरी लावलीबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो व आयोजक मंडळांना मी विनंती करतो की त्यांनी परशुराम भाऊ करंकाळे यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे त्यांच्या स्वागतासाठी मी आयोजक मंडळांना विनंती करतो. परशुराम भाऊ करंकाळे, मॅन फ्रॉम पंचशील नगर. परशुराम भाऊ पुढच्या वर्षाचे आमचे टीम ओनर राहणार आहेत. त्यांचा संघ आतापासूनच त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. परशुराम भाऊ करंकाळे हे देखील पुढच्या वर्षी संघ मालक राहणार आहात. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आडव्या बॅटीने खेचला गेला बॉल आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर देखील गेला आहे. अतिशय चांगली बॉलिंग बॅटिंग राहिली आहे आतापर्यंत. जर बघितलं तर 11 बॉल 37 आहेत. निर्णायक सामना. या सामन्यावर जर आपण बघितलं तर सर्वांच्या नजर आहेत, कारण क्रिक हिरोजचा पॉइंट टेबल या सामन्यानंतर फिक्स होईल. कोणते 8 संघ क्वालिफाय होतील या मात्र या सामन्यावर सर्वांच्या नजरात आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावत हवेत आहे बॉल. कॅचचा कॉल आहे, कॅचचा कॉल आहे आणि टिपला गेलाय कॅच. अतिशय चांगला कॅच घेतलाय. विकी मात्र या आपण जर बघितलं तर चांगली बॉलिंग राहिली आहे. मागील चेंडूवर षटकार आलाय. त्यानंतर जर आपण बघितलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे, ती देखील जगतापची. किरण भाऊ सोनवणे के ग्रुप चोपडा यूट्यूबवर टी शर्ट स्पॉन्सर आहेत. त्यानंतर जर बघितलं तर चमचमत्या ट्रॉफींचे स्पॉन्सर मुकेश भाऊ सोनवणे, कल्पराज फाउंडेशन जळगाव,
तारखेपासून सुरू झालेला जय भीम प्रीमियर लीगचा थरार मात्र आज उद्या जर बघितलं तर आपण थरार अजून मात्र रंगणार आहे. कारण उद्याच्या ज्या मॅचेस आहे तिथे कोणत्याही संघाला डबल संधी नाही आहे. लीग स्टेजच्या मॅचेस आजची शेवटची मॅच आहे आणि हीच मॅच मात्र निर्णायक ठरणार आहे. कारण पॉईंट्स टेबल जर आपण बघितला तर या मॅच नंतर फिक्स होईल कोणते 8 संघ क्वालिफाय होतील. सर्वांच्या नजरा या मॅचवर लागल्या आहेत. जे संघ मैदानाच्या बाहेर आहेत ते देखील क्रिक झिरोजवर पॉईंट्स टेबल बघतात आहेत. त्यानंतर घरी असलेले खेळाडू देखील पॉईंट टेबल चेक करताय की आम्ही क्वालिफाय होऊ का. बाकीचे विचारणा करतायत की कोणता संघ हरल्यावर कोणता संघ क्वालिफाय होईल, त्यानंतर कोणत्या संघाला जिंकावं लागेल, तेव्हा कोणता संघ मध्ये येईल, कोणता संघ बाहेर जाईल. हे कॅल्क्युलेशन मात्र सध्याच्या घडीला सुरू आहे. त्यासोबतच जर आपण बघितलं तर विक्की रंदे चांगली बॉलिंग राहिली आतापर्यंत. जर आपण बघितलं तर विक्की रंदे याची 1 षटक पूर्ण झाले, धावा झाल्यात. 4 षटकांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 51. चला एंड लवकरात लवकर चेंज करून घ्यायचा आहे. बॅटिंग एंड शेवटची मॅच आहे आणि जवळपास आपण जर टाइम बघितला तर 5:30 वाजलेत. आपल्याला देखील बॅटिंगला टाइम होईल. चार षटकांचा खेळ आपण जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आहे. चला पटापट करायचं आहे. आपल्यालाच उशीर होणार आहे बॅटिंग करताना, ही गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायची आहे. अंधारात आपल्यालाच बॅटिंग करावी लागेल कारण उद्या जर आपण बघितलं तर अंतिम दिवस आहे आणि निश्चितच फ्लड लाईटच्या अंडर सामना होणार आहे. पण आपण जर बघितलं तर लाईट्स आतापर्यंत टावरवर लावले गेले नाही आहेत, रात्री लागतील. त्यामुळे आताच आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. आपल्याला स्क्रीनवर फलंदाजाच्या मागे जे प्रेक्षक दिसतात आहेत, पंकज त्यांसोबतच राहुल. उद्याच्या दिवसाची तयारी मात्र आयोजन समिती आजपासून लागली आहे. त्यासोबतच किरण भाऊ चर्चा करतात आहेत की उद्याचं नियोजन कसं करायचं, अंतिम सामना कशा प्रकारे देखना करायचा. तर मात्र बॅटीने तगडा प्रहार, गॅप मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधला आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. आणि जर आपण बघितलं ना तर अतुल सोनवणे आता मात्र बॅटिंग करतोय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. राहुल रायसिंग हॅलो, वाघ संघाचे संघ मालक वाघ वॉरियर्सचे रवींद्र भाऊ वाघ यांचे कमिटीकडने शब्दसंवादाने स्वागत. निश्चितच जर आपण बघितलं तर ही देखील कमालीची बाब राहिली आहे. वाघ वॉरियर संघासाठी प्रत्येक मॅचला मात्र संघ मालक हजर राहिले आहेत. आपल्या संघाला पाठबळ दिलाय. सकाळच्या सत्रात जर आपण बघितलं तर संघ मालकांच्या समोर अतिशय देखणा परफॉर्मन्स करून विजय देखील मिळवला आहे आणि त्याच विजयाच्या शोधात पुन्हा एकदा वाघ वॉरियर्स हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. मात्र त्यांच्या विजयाच्या आड उभा आहेत त्यांच्या अपोजिट असणारा बॅटिंग करणारा संघ. आपण जर बघितलं तर आतापर्यंत 55 बनल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉल 5व्या षटकाचे अजून यायचे बाकी आहेत. 3 बॉल झाले, त्यात खर्च केला गेलाय 4 आणि दुसरं षटक टाकतात आहेत राहुल रायसिंग. टोटल धावसंख्या खर्च केली 18, पण अजून 3 बॉल यायचे बाकी आहेत. बघूया आता ते 3 बॉल कोणत्या संघासाठी फायदेशीर ठरतील. त्या दरम्यान पायावरचा बॉल अपील होतीये, अपील होतीये, अपील होतीये आणि निश्चितच जर आपण बघितलं तर डॉट बॉल. फिल्डिंग करणारा संघ मात्र विचार करत असेल की आपण एवढ्या कमी रनांमध्ये जर संघाला रोखलं
तर आपल्याला 4-5 षटकांच्या आत मॅच मारायची आहे, हे देखील लक्षात ठेवावे लागेल. आणि आपण जर बघितलं तर सर्व कॅल्क्युलेशन करून मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत दोघंही संघ. तर मात्र समोरच्या दिशेला फटका आहे आणि जर बघितलं तेवढ्याच चांगल्या पद्धतीने अडवला देखील आहे. सिंगल. शेवटचा बॉल असेल 5व्या षटकाचा. अतुल सोनवणे स्ट्राईकवर आहेत, जे की 7 बॉल 12 बनवून खेळताय. डॉट बॉल आलाय आणि या दरम्यान तर काय तर अतिशय चाणाक तीक्ष्ण नजर विकेट किपर शुभम अहिरेची. निश्चितच बॉल डेड होण्याच्या आधी क्रीज सोडली आणि त्याचाच फायदा उचलत विकेट किपिंगच्या माध्यमातून एक विकेट मिळवली. शुभम अहिरे डोक्यात परिपूर्णरित्या कॅल्क्युलेशन करून खेळतात आहेत की आम्हाला एवढ्याच षटकामध्ये मॅच मारावी लागेल, तेव्हा आम्ही क्वालिफाय होऊ, तेव्हा आम्ही उद्याच्या दिवसात चोपड्यामध्ये फ्लड लाईटच्या अंडर मॅच खेळू. पण विजय हा फार महत्त्वाचा राहिला आहे. निश्चितच जर आपण बघितलं तर चांगले चांगले संघ या स्पर्धेत मात्र बाहेरच्या दिशेने वाटचाल केली आहे. सहावं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन गोलंदाज आता मात्र आपल्याला दिसेल. माही गोलंदाजी मार्कवर आहेत. 6वं षटक माही बिराडे वैयक्तिक पहिलं सांघिक षटक क्रमांक 6 घेऊन आलेत. बॅटर सावन पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेला चांगला संपर्क. मात्र जर आपण बघितलं ना तर फिल्डिंग देखील तेवढ्याच चांगल्यारीत्या सजवली, अडवला गेलाय बॉल आणि या दरम्यान फक्त अजून एक येतोय सिंगलच्या मदती का होईना आता मात्र धावा बनायला झाली आहे सुरुवात. दादू स्ट्राईकवर असेल. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल होता, पण या दरम्यान जर बघितलं तर चांगली रनिंग फिल्डिंग राहिली आहे. बॉल अडवला गेलाय, फक्त मिळते सिंगल. कोणतीही मोठी धाव आणि मिसफिल्ड करण्याचा विचार मात्र इथे कोणाचाच नाही आहे, कारण जर आपण बघितलं ना तर परवडणार राहणार नाहीये. एक चुकी आपल्या संघाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल, ही गोष्ट मात्र दोघही संघांच्या प्लेयर्सने चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची. आता मात्र अपील होतीये पुन्हा एकदा अपील होतीये, जोरात अपील होतीये. हॅलो, विनोद भाऊ खजुरे आणि भीमा भाऊ आयरे यांनी मुख्य मंचाकडे यावे. या दरम्यान जर आपण बघितलं तर प्रत्येक मान्यवरांचं देखील या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलंय. कोण येत आहे, कोण जात आहे, त्यांचं स्वागत सत्कार करणं तेवढंच काम कमिटीने अतिशय चांगल्यारीत्या देखील केलंय. ही एक सर्वात देखणी बाब राहिली आहे या स्पर्धेची. आणि आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे ग्राउंड सजवलंय बॅनर्स लावून, अतिशय देखणं आणि उत्कृष्टरित्या बॅनर लावले गेलेत. परिपूर्ण ग्राउंड इथे जर बघितलं तर बॅनरने सजवलं गेलं. एखाद्या कॅश प्राईजच्या टुर्नामेंटला लाजवेल असं मात्र नियोजन राहिलंय सामाजिक टुर्नामेंटचे. या दरम्यान अजून एक विकेट माही बिराडेला मिळाली आहे पहिल्याच षटकात. अजून एक फलंदाज होतोय बाद. आणि आपण निश्चितच बोलत होतो की ज्या प्रकारचे मोठे मोठे कॅश प्राईजचे टुर्नामेंट होत असतात, त्या कॅश प्राईजच्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला अशा प्रकारचं नियोजन बघायला मिळतं. परिपूर्णरित्या ग्राउंड्सवर स्पॉन्सरांचे बॅनर, संघ मालकांचे बॅनर, ॲडव्हर्टाईजचे बॅनर हे आपल्याला कॅश प्राईजच्या टुर्नामेंटमध्ये दिसत असतात. पण सध्या आपण जर बघितलं तर जी टुर्नामेंट आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून दिसतीये आणि ऑन ग्राउंडवर देखील बघायला येतात, ती स्पर्धा जर आपण विचार केला ना तर सामाजिक स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेत एवढ्या दर्जेदार प्रकारचं आयोजन, प्रत्येकाचं बॅनर त्या ठिकाणी लावलं गेलं आणि एवढ्याच उच्च दर्जाचं आयोजन नियोजन एखाद्या कॅश प्राईजच्या टुर्नामेंटला लाजवेल असं मात्र नियोजन करण्यात आलंय. जय भीम प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीचं देखील तेवढ्याच प्रकारे कौतुक असेल.
कसोटीचा दिवस मात्र हॅलो. त्यांचा जर म्हटला ना तर अंतिम दिवस आहे उद्याचा. हॅलो हर्षू. विनोद भाऊ खजुरे आणि भीमा भाऊ आहिरे यांचं स्वागत विकी दादा शिरसाट रवींद्र भाऊ वाडे यांनी करावे. आयोजन कमिटीचं देखील तेवढ्याच प्रकारे कौतुक असेल. त्यानंतर खरंच कौतुक करावं त्या मान्यवरांचं जे आपल्या समाजातील तन मन धनाने त्यांनी आपल्याला परिपूर्णरित्या सहकार्य केलं. हॅलो. कोणी रवी भाऊ वाघ यांनी करावे. निश्चितच जर बघितलं ना तर ज्या लोकांनी आपल्याला या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिलं, सरळ खुल्या हाताने मदत केली, आपल्या समाजातील युवकांनी एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या सक्सेस देखील करून दाखवतात आहेत. अशा लोकांच्या पाठबळामुळे हे सामने होत असतात. कॅश प्राईजचे टुर्नामेंटला सर्वच तयार असतात, मात्र सामाजिक टुर्नामेंटमध्ये कोणी पुढे येत नसतं. आणि ज्यांनी या स्पर्धेत चांगल्यारीत्या आपल्याला समाजातील युवकांना पाठिंबा दिला, ज्यांच्याकडे धन आहे त्यांनी धनाने दिलं, ज्यांच्याकडे टाईम आहे त्यांनी टाईम दिला, ज्यांच्याकडे जर आपण बघितलं तर काहीच नाही आहे पण मी आपल्या परिपूर्ण वेळ आपल्या समाजासाठी मैदानाच्या आतमध्ये येईल, आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून देखील सामाजिक टुर्नामेंटसाठी टाईम काढला आणि मैदानात आलेत, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. कारण आपण जर बघितलं ना तर हॅलो. समाज कालच्या फायनल मॅचचे जे इव्हेंटचे आणि स्पार्किंगचे जे काम करणार आहेत त्यांचे एसएन इव्हेंटचे संस्थापक अध्यक्ष भाऊ यांचे स्वागत विकी भाऊ शिरसाट करतील असं मी विकी भाऊंना विनंती करतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर चांगला स्कोर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बनवला जातोय. 65 धावा झाल्यात. त्यासोबतच अतिशय दर्जेदार नियोजन आपण याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षात देखील एवढ्या चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन राहिलं आहे. कमिटीचं देखील आपण निश्चितच जर बघितलं ना तर समाजात बरेचसे लोक असे आहेत की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण मदत करण्याची वृत्ती देखील तेवढ्याच महत्त्वाची असते. सढळ हाताने ज्यांनी आपल्या या समाजातील बांधवांना युवकांना मदत केली आणि आपल्या समाजातील विविध गावातील विविध क्षेत्रातील युवकांना एकत्र आणण्याचं ठिकाण ज्यांनी निवडलं ते म्हणजे क्रिकेटचं मैदान. आणि या क्रिकेटच्या मैदानावर आपल्या समाजातील सर्व युवक एकत्र आले, ते देखील विविध गावाचे, हे सर्वात महत्त्वाची बाब राहिली आहे. आणि जर आपण बघितलं ना तर या स्पर्धेमध्ये फक्त ही स्पर्धा ट्रॉफ्यांसाठी खेळवली जात नाही आहे, तर सामाजिक बांधिलकी जोपासली जावी आणि आपल्या समाजातील विविध पदावर असलेले विविध पदावर जे शिक्षण करतात आहेत त्यांचा देखील ओळख परिचय नव्याने आपल्यासोबत व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजन करावं लागतं आणि ते देखील तेवढ्याच प्रकारे चांगल्यारीत्या सक्सेस करून दाखवतात आहेत. हा मात्र उद्देश चांगला राहिला आहे की सामाजिक एकतेचं ठिकाण ते म्हणजे क्रिकेटचं मैदान. कारण युवकांच्या सर्वात आवडता विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट आहे. आणि युवक जर आपण बघितलं तर सहसा एकत्र येत नसतो, कारण सगळ्याच युवकांचे विचार देखील तेवढ्याच विभिन्न दर्जाचे देखील असतात. आणि क्रिकेटच्या मैदानावर मात्र एकत्र आलेत, ही एक चांगली बाब राहिली आहे. आणि अशीच सामाजिक बांधिलकी देखील पुढील कार्यक्रमांमध्ये देखील जोपासली जावी, हीच मात्र सर्व प्रायोजकांची अपेक्षा असेल, स्पॉन्सरांची अपेक्षा असेल. जेवढ्या चांगल्यारीत्या आपण व्हाईट बॉलसाठी या दरम्यान जर बघितलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं रिव्ह्यू घेतला गेला आहे, तिसऱ्या पंचांना इनॅक्शन केलं जात आहे. आणि आपण जर बघितलं तर जेवढ्या शांततेत चांगल्यारीत्या आपण स्पर्धा पार करू. पुन्हा एकदा आपण अशाच स्पर्धेसाठी आपल्याला न मागता संघ, स्पॉन्सर्स आणि मुख्य प्रायोजक देखील मिळतील. बॅट्समन शफल जरी झालेला राहिला ना तरी दुसऱ्या लाईनच्या बाहेर बॉल आहे, तो वाईड आहे, वाईड बॉल आहे.
अतिशय उद्याचा दिवस जर आपण बघितला तर दमदार राहणार आहे. चोपड्यात मात्र क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे आणि अतिशय सुरेख झेल घेतला आहे. प्रॉपर टायमिंग ऑफ द जम्प ज्याला म्हटलं जातं ती मात्र चांगल्यारीत्या घेतली आहे आणि झेल बादच्या स्वरूपात अजून एक विकेट आली आहे. या दरम्यान जर बघितलं तर 7वं षटक प्रगतीपथावर आहे आणि डॉट बॉल आलाय. नवीन बॅटर सुनील भालेराव आणि श्रीकांत भालेराव हे दोन मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताय. पण एकदा बॅटची कळ आणि जर बघितलं तर इनसाइड एज होता पण वाचलेत फलंदाज आणि बॉडीला बॉल धडकून जर आपण बघितला ना तर सिंगल देखील घेतला गेला नाहीये डॉट बॉलच्या मदतीने. 7वं षटक झालंय. पूर्ण धावसंख्या झाली आहे 69. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येतील. बघूयात कोणता गोलंदाज येतोय. स्ट्रायकर तर फिक्स आहे. श्रीकांत दादा मात्र स्ट्राईकवर असतील. श्रीकांत भालेराव फक्त निवडाचा आहे तो मात्र आता गोलंदाज. बघूयात शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणाला बोलवलं जात आहे आणि निश्चितच जर बघितलं तर माही बिर्हाडे ज्यांनी पहिल्या षटकात 9 धावा खर्च करत 1 विकेट मात्र मिळवली त्या गोलंदाजाला आता मात्र निवडलं गेलं आहे शेवटचं षटक टाकण्यासाठी. आणि आपण जर बघितलं ना तर अतिशय चांगल्यारीत्या थांबवलं आहे संघाला आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 69 धावसंख्येवर डावखुऱ्या हाताचा बॅटर श्रीकांत भालेराव मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल भटकवण्याचा प्रयत्न. कॅचची अपील होती आणि झटका आलाय. 1 विकेट अजून आली आहे श्रीकांत भालेरावच्या स्वरूपामध्ये कॅच आउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा 1 विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. माही बिराडे जर आपण बघितलं तर सध्या आपल्या नावाची दखल घेण्यास चोपडेकरांना देखील भाग पाडतोय. अतिशय उत्कृष्ट खेळ राहिलाय पूर्ण या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तिसऱ्या सामन्यात देखील बघूयात कशा प्रकारे अजून मात्र बॅटिंग बॉलिंग राहील. बॉलिंग तर चांगल्या दर्जाची होती आहे पण बॅटिंग देखील बघावं लागेल. फिल्डिंग सजवावी लागेल परत एकदा पुन्हा एकदा कारण उजव्या हाताचे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. सिनियर खेळाडू आहेत आणि आपल्या संघासाठी जर बघितलं तर बॅटिंगला आलेत सुमेध भालेराव, सुमेध बाविस्कर, माफ करा सुमेध बाविस्कर आहेत. सरळ बॅटीने फटका, सरळ बॅटीने फटका आणि सिंगल आली आहे, सिंगल आली आहे. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुसऱ्या धावेचा कॉल तो देखील फसला आहे. धाव बाद झाले आहेत. सुनील धाव बाद झाला आहे पण आपण जर बघितलं तर सुमेध दादांच्या एका धावेवर जेवढ्या क्लॅप आल्या तेवढ्या एखाद्याच्या शतक झाल्यावर देखील आल्या नाही आहेत. सुमेध बाविस्कर हे जर आपण बघितलं तर संघ मालक आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 3 बॉलमध्ये जर 3 षटकार मारले तर विक्की भाऊ शिरसाट यांच्याकडनं 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. बॉल शिल्लक आहे 4 आणि षटकार मारायचे आहेत 3. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय
मात्र आता संधी असेल 3 बॉलमध्ये 3 षटकार मारावे लागतील जर 5,000 रुपयांचं प्राइज जिंकायचं आहे. अशाच प्रकारचा कॅश प्राइज देखील यांच्याकडनं CPL ला ठेवलं गेलं होतं. 6 बॉलमध्ये 6 चौकार मारणाऱ्यावाला 21,000 रुपयांचं पारितोषिक दिलं होतं. 4 लगावले होते तेव्हा मात्र धगधग वाढली होती. पण आपण जर आता बघितलं तर त्यांच्यावरच प्राइज लावला गेलाय. आणि डॉट बॉल आला यानंतर अजून एकदा पारितोषिक आलाय. दोन बॉल मध्ये एक षटकार जरी आला तर विनोद भाऊ खजुरे यांच्याकडनं 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. फुलटॉस मिस झालाय, फुलटॉस मिस झालाय. 2 बॉल मधून 1 बॉल कमी झालाय. आता मात्र 1 बॉल 1100 रुपयांचा आहे आणि इनिंगचा शेवटचा बॉल आहे. आणि जर आपण बघितलं तर या दरम्यान जर बघितलं तर काय फॅन फॉलोईंग राहिली आहे या माणसाची. जसे बॅटिंगला आले तसे पारितोषिक येतात आहेत. सचिन वाळे यांच्याकडनं देखील पारितोषिक आलंय. 1 षटकाराला 1100 रुपये म्हणजे आता जर आपण काउंटिंग केली तर 2200 रुपयांचा 1 बॉल आहे. 2200 रुपयांचा 1 बॉल आहे. सुनील दादा 1 षटकार मारायचा आहे. संघाचे झालेत 70. शेवटचा बॉल आणि जर बघितला तर नो बॉल आलाय. पण काय तर स्ट्राईक चेंज झाली आहे आणि अजून एक 500 रुपयांचं देखील पारितोषिक आलं होतं पण नो बॉल आहे आणि स्ट्राईक चेंज झाली आहे. जवळपास जर आपण बघितलं ना तर 1 बॉलसाठी 2200 प्लस 500 2700 रुपये लावले गेले होते सुनील भालेराव यांच्यासाठी पण अपयशी ठरलेत. नवीन बॅटर योगेश सोनवणे मात्र बॅटिंगसाठी तयार आहेत. माही बिराडे महत्वाचं षटक. योगेश कडनं जर आपण बघितलं तर योगेश साठी देखील पारितोषिक आलंय. गोपाल भाऊकंडा 500 रुपयांचं. डॉट बॉल आणि डायरेक्ट हिट आणि धाव बाद. आपण जर बघितलं तर जवळपास 72 बनलेत. 73 बनवायचे आहेत आणि जर बघितलं ना तर या संघामध्ये बॅटिंग लाईनअप जोरदार आहे. लो स्कोरिंग मॅच आहे मात्र सोपी मॅच नसावी कारण लो स्कोरिंग मॅच सहसा इझिली होत नसते. टफ मॅच होते. त्याच टफ मॅचची देखील अपेक्षा असेल. फक्त 2 संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे लाईट्सचे टावर फक्त उभे राहिले आहेत. लाईट्स मात्र चालू झालेले नाही आहेत. या गोष्टीचं भान राहू द्या कारण आपल्याला ही मॅच आजच्या दिवसातच पूर्ण करायची आहे आणि 5:45 जर आपण बघितलं तर टायमिंग झालेला आहे. कृपया विनंती आहे लवकरात लवकर बॅटिंगसाठी आपण आपल्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. आपण आहे ना आता आपण थोडस वळणार आहोत संघांकडे, संघ मालकांकडे. ज्या 16 संघांचे संघ
जबाबदारी या सर्व युवकांची संपली नाही आहे. उद्याचा दिवस मात्र कठीण परीक्षा असेल, कारण उद्याच्या दिवसात महाअंतिम दिवस आहे. विविध मान्यवर देखील आपल्याजवळ येतील. त्यांचं नाव, त्यांचं गाव, त्यांचा सत्कार झाला की नाही हे सगळ्या गोष्टी त्यांना बघाव्या लागतील. कोणता खेळाडू मुक्कामी थांबतोय, कोणता खेळाडू जातोय, जेवणाची काय व्यवस्था आहे, त्या सर्व गोष्टींचं लक्ष द्यावं लागेल. ज्या प्रकारे आतापर्यंत देत आलेत तसंच काम अजून एकदा करावं लागेल. चला बॅटर बॅट्समन वाघ वॉरियर्स बॅट्समन 73 धावा बनवायचे आहेत. 8 षटकांमध्ये गोलंदाज तयार आहे. बॅटर जेवढं आपण उशीर कराल तेवढाच अंधारात आपल्याला खेळावं लागेल. ही गोष्ट मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आज जर बघितलं तर बॅटर देखील झाले मैदानाच्या आतमध्ये दाखल. शुभम अहिरे जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आणि प्रवीण भाऊ जर आपण बघितलं तर बाउंड्री लाईनचा आढावा घेतात आहेत. आज जर बघितलं तर उद्यासाठी मात्र चांगल्या प्रकारचा लूक तयार केला आहे. हेअरस्टाईल असेल, बियर्ड स्टाईल असेल आणि राजमुद्रा वॉरियर्सचं ते टी शर्ट अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला ग्राउंडचा आढावा घेताना दिसत आहे. नियोजन बघतात आहेत की काय, की लाईट्स कसे असतील त्यांचा अंदाजा घेत आहे, कारण उद्या मॅच खेळायची आहे. जर फायनल खेळायची असेल तर मागे वळून बघावं लागेल. खरंच जर चला मस्करीचा भाग सोडूयात. आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लक्ष देऊयात. स्ट्राईकवर असेल 22कर विकी, शुभम अहिरे मात्र नॉन स्ट्राईकला आहेत. सकाळच्या सत्रात अर्धशतक झळकावलं आहे, मात्र त्या अर्धशतकाला जर फळ लावायचं असेल तर ही मॅच जिंकणे फार महत्त्वाची झाली आहे. बॅटिंग चांगली राहिली आहे, पण बघूयात. दादू गोलंदाजी मार्कवर आहेत. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे एक्स्ट्राचे आपण प्लेयर घेतले आहेत त्यांना सर्कलच्या आत आणि विकेट किपर सोडून आपण फिल्डिंग लावू शकतात. सर्कलच्या आतच उभं करायचं आहे. एक्स्ट्रा प्लेयर आपण जो घेतला आहे जगताप, इथे मात्र पुन्हा एकदा आपल्याला विकेट किपिंग करताना दिसतील. विकी 22कर, प्रदीप पाटीलच्या स्टाईलमध्ये बॅटिंग स्टाईल दिसतीये. चांगला फटका, पहिला फटका तर चांगला सजवला आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. फलंदाजाच्या बॅटमधनं आलाय मोहनदादा 22कर यांचा ब्रँडेड चौकार. आणि ज्या प्रकारची बॅटिंग विकी 22करची दिसतीये, बॅट ठेवायची स्टाईल, फुटवर्क आणि बॉडी लँग्वेज जर आपण बघितली तर टेनिस क्रिकेट, सुरतमधील टेनिस क्रिकेट नावातील गुजरात क्रिकेटचं सर्वात मोठं नाव प्रदीप पाटील यांच्यासारखी जर आपण बघितलं तर शरीर यष्टी बॅटिंग स्टाईल आणि बॅट फिरवण्याची देखील स्टाईल आहे. पण जर आपण बघितलं ना तर गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. चौकार आलाय खरा, पण त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. नो लुक स्पेशलिस्ट प्रदीप पाटील, गुजरात टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठं नाव. रिवर्सचा अटेम्प्ट कनेक्शन झालाय प्रॉपर आणि चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. फलंदाजाच्या बॅट मधून आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. आता जर आपण बघितलं ना तर 3 बॉल मध्ये जवळपास धावा बनल्यात 10. 45 मध्ये अजून बनवायचे आहेत 63. पुन्हा एकदा आजच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची कळ आणि विकेट आली आहे. ते देखील कोणाची, तर विकी 22कर सेट बॅटर मात्र बाद झालाय. ज्याने चांगली सुरुवात केली तो मात्र आता तंबूच्या आसरेला जाऊन बसावं लागेल. जबाबदारी अजून पुन्हा एकदा वाढली आहे शुभम अहिरेवर.
दादू नवल 10 धावा खर्च केल्या खऱ्या, मात्र अजून एक मोठी विकेट घेऊन आलेत. अतिशय चांगला आणि सुरेख रनिंग झेल टिपलाय. वाघ वॉरियर्स हा संघ जर आपण बघितला तर थोडासा अडचणीत सापडलाय खरा, पण मात्र शुभम अहिरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत त्यांच्या आशा देखील पल्लवित आहेत. 44 मध्ये पाहिजेत आता 63. एक विकेट आली आहे. 4 बॉल पहिल्या षटकाचे झालेत पॉवर प्लेचे. फुलटॉस हवेत मारलाय कनेक्शन केवढं झालंय बघूयात. पुन्हा एकदा दुसरी विकेट, बॅक टू बॅक. अजून एक विकेट आली आहे. राहुल रायसिंग जेवढ्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये आले तेवढ्याच दुप्पट वेगाने देखील मैदानाच्या बाहेर गेलेत. 0वर बाद झालेत. आणि आपण जर बघितलं ना तर सम्राट अशोका 11 या संघाचे संघमालक देखील आता मात्र आपल्याला मुख्य मंचाच्या बाजूला उभे राहिलेले दिसतात आहेत, कारण उद्याचा दिवस त्यांची देखील मॅच आहे नॉकआउटची. संघ निवांत आहे, संघ मालक देखील निवांत आहे. त्यांच्यासोबतच जर आपण बघितलं तर आदित्य तो देखील आलाय आणि मुख्य मंचाच्या बाजूलाच येऊन उभे राहिले आहेत. इंडियाची जर्सी आहे. अतिशय डिस्कस देखील चालू आहे की मी दिसलो कुठून. विक्की भाऊ आणि आदी मात्र थोडंसं महत्त्वाचं डिस्कस करतायत उद्याच्या दिवसात कसं नियोजन करायचं. पण चलूया, माही बिराडे पुन्हा एकदा बॅटिंगला आल्यात. दादू नवल हॅट्रिकवर आहेत. पहिलं षटक आहे. 10 धावा खर्च केल्या आहेत पण 2 विकेट मिळवल्या आहेत बॅक टू बॅक. दरम्यान जर आपण बघितलं तर लेग स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईड घोषित केला आहे. वाईड घोषित केला आहे आणि ज्या प्रकारचे अजून एक एक्स्ट्रा धाव दिली जाते 43 मध्ये आता 62 बनवायचे आहेत. आणि जर शुभम आपण बघितला ना तर प्रेक्षकची भूमिका नॉन स्ट्राईक एंडला उभे राहून निभावतात आहेत. आता मात्र हलक्या हाताने सिंगल खेळला गेला आहे, हलक्या हाताने सिंगल घेतला गेला आहे. या दरम्यान जर बघितलं तर पॉवर प्लेचा पहिल्या षटकात धावा आल्यात 12 पण 2 विकेट देखील गेल्या आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचं बघूयात कर्णधार कोणाला जबाबदारी सोपवतात आहेत, कारण महत्वाची मॅच आहे तेवढंच महत्वाचं षटक आहे पॉवर प्लेचं. स्वतः जर आपण बघितलं तर विकेट किपर जे भूमिकेत होते ते आता मात्र गोलंदाजाची भूमिका निभावतील आणि अनुभव भार आहे आनंद जगतापकडे, पण बघूयात तेवढाच अनुभव देखील माहीकडे देखील आहे. कशा प्रकारे सामना रंगेल या दोघांच्या अपोजिट मध्ये. शुभम अहिरे मात्र आता सध्या घडीला जर बघितलं आपण एकही बॉल अजून खेळला नाही आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दिसते. आनंद जगताप देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज. तर मात्र चांगला प्रहार, थोडीशी फंबलिंग झाली पण जर आपण बघितलं ना तर सिंगल या ठिकाणी घेतला गेला आहे आणि आता स्ट्राईकवर आलाय शुभम अहिरे. सकाळच्या सत्रातील अर्धशतकवीर आता मात्र 0वरच आहेत आणि धावा बनवायला स्ट्राईकवर आले आहेत. विजय फार महत्वाचा आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट आल्या पहिलाच बॉल भन्नाट ताकदीने मारण्याचा प्रयत्न होता पण कनेक्शन जर आपण बघितलं तर झालं नाहीये. निश्चितच जर आपण बघितलं ना तर बॅटची ग्रीप थोडीशी चुकीची पकडली गेली आणि त्याच कारणाने बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाही आहे. या दरम्यान आता मात्र जर बघितलं तर बॅट चेंज झाली आहे. बघूयात बॅट चेंज झाली आहे तसेच धावा देखील येतील, कारण ही तीच बॅच आहे ज्या बॅटवर सकाळच्या सत्रात अर्धशतक झळकावलं आहे. पुन्हा एकदा ताकदीने आणि रनआउटची संधी होती मात्र गमावली आहे.
या दरम्यान जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा सामना बघण्यासाठी आलेत नंदू सर, नंदकिशोर सर, त्यांच्यासोबतच नाझीम दादा आणि गोपाल भाऊ पोलीस हे देखील दाखल झालेत. विनंती आहे त्यांना की मुख्य मंचाच्या दिशेने आपण जायचं आहे आणि आपला स्वागत आपण स्वीकारायचं आहे. शुभम अहिरे नॉन स्ट्रायकर एंड आहेत आणि जर बघितलं ना तर पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकातील 4 बॉल झालेत. 38 मध्ये 58 बनवायचे आहेत. आता मात्र इथे काय तर यष्ट्यांचा घेतला गेलाय वेध, सरळ केलं गेलंय दांडी 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 गुल शून्यावर परतलाय जळगावचा श्रेयस अय्यर. इथे मात्र शून्यावर बाद झालेत आणि महत्वाची विकेट आनंद जगताप यांनी मिळवली आहे. आता जर आपण बघितलं तर वाघ वॉरियर्स या संघाचे सलामीचे 2 फलंदाज मात्र बाद झाले आहेत. ओपनिंग जोडी जर आपण बघितली तर परतली आहे, त्यानंतर अजून एक विकेट गेली आहे. 3 विकेट आतापर्यंत गेल्या आहेत. आता मात्र जर बघितलं ना तर डावखुरे हाताचा बॅटर बॅटिंगसाठी आलेत संकेत सोनवणे. संकेत सोनवणे सध्या आता मात्र बॅटिंगवर आहेत. आनंद जगताप गोलंदाजी मार्कवर फिल्डिंग सजवतात आहेत पॉवर प्लेचं. शेवटचं षटक आहे. इनसाइड एज इनसाइड एज इनसाइड एज अजून एक विकेट आली आहे. बॅक टू बॅक दुसरी आणि सांघिक चौथी. 15 वर 4 गडी बाद आहेत आणि जर आता मात्र जर बघितलं तर शेवटच्या सामन्यात आपला दमखम दाखवताना दिसतात आहेत गोलंदाज. 15 धाव्यांवर 4 गडी बाद केले. 36 मध्ये धावा बनवायचे आहेत 58. पण आपण जर बघितलं ना तर निश्चितच फिल्डिंग करणारा संघ जर मॅच जिंकला तर त्यांच्यावर डिपेंड असलेले संघ सध्याच्या घडीला दिवाळी साजरी करताना दिसतात आहेत. कारण विकेट ह्या मिळवत आहेत पण आनंद त्यांना होतोय. सर्वांच्या नजरा लागल्यात या सामन्यावर कारण पॉइंट टेबलची शेवटची मॅच आहे. लीग स्टेजची शेवटची मॅच, पॉइंट टेबल्स हलवणारी मॅच आहे. दादूला परत पुन्हा एकदा गोलंदाजीवर बोलवलं गेलंय. नित्यात चांगला विचार आहे, जोपर्यंत चांगला रिदम आहे त्या रिदम मध्ये आपल्या गोलंदाजाकडनं गोलंदाजी करून घेऊयात. अतिशय चांगला विचार राहिलाय कर्णधाराचा. 2 षटकांमध्ये जर आपण बघितलं तर 15 खर्च केल्या गेल्यात पण 4 विकेट देखील मिळवल्या आहेत. आखूड टप्प्याचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, वाढ बघितली आणि वाढ देखील लावली आहे. पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर 6 धावेंसाठी. माहीच्या बॅटमधून आता मात्र षटकार आलाय. या दरम्यान बघितला तर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल मारण्याचा प्रयत्न आणि जवळपास जर आपण बघितलं तर दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र परतवलाय.
सतीश वाघोदे मात्र बॅटिंगला आहे. 34 बॉलमध्ये अजून बनवायचे आहेत 51. जशी विकेट येईल तसे फिल्डिंग करणारी टीम टाळ्या वाजवेल, कारण एक विजयाच्या शोधात आहेत. निश्चितच हम तो डुबेंगे लेकिन दुसरे को भी ले डुबेंगे या विचाराने मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या दरम्यान जर बघितलं तर चांगली फिल्डिंग बॉबी, आणि जर आपण पंचांचा इशारा बघितला तर नो बॉल आलाय. सर 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 व्यवस्थित वन शॉट आहे, माफी असावी. आता मात्र हवेत मारलेला बॉल पुन्हा एकदा कनेक्शन झालंय प्रॉपर, आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय तर माही मारलाय. डीजे या दरम्यान जर आपण बघितल्यानंतर माही 32 बॉल 45 पाहिजेत. पुन्हा एकदा उचललाय, सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय सुजित भाऊ वाघोल यांचा ब्रँडेड षटकार. माही आता मात्र सांगतोय की मॅच अजून संपलेली नाहीये. चला या दरम्यान जर बघितलं तर 31 बॉल 39 पाहिजेत, आणि माही 7 बॉल 22 वर आहे. बॉलिंग देखील जोरदार केली आहे, बॅटिंग देखील तेवढीच जोरदार असरदार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लोवर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या दिशेला बॉल, चेंडू सरळ निघून जाईल. वन बाउन्स ही मारेशा पार. फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड षटकार. 3 षटकाचा खेळ जवळपास जर आपण बघितला तर संपलाय. धाव संख्या झाली 38. आता धावा पाहिजेत 30 बॉल मध्ये 35. दरम्यान जर बघितलं तर आनंद जगताप स्वतः आलेत. काय बॉल वळवलाय, फलंदाजाच्या बॅटीच्या तोंडाच्या समोरून बॉल सरळ चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. बॉल जसा टप्पा घेतला तसा ऑफसाईडच्या दिशेला बाहेर वळवला, आणि डॉट बॉलने केली आहे सुरुवात. पुन्हा एकदा तोच बॉल टाकण्याचा प्रयत्न, पण जर बघितलं तर फुल टॉस कनेक्शन तेवढं प्रॉपर नाही झालंय. फक्त बघितलं तर आपण आली आहे सिंगल. अतिशय चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल. या दरम्यान जर आपण बघितलं तर सिंगल.
सिंगलच्या मदतीने जर आपण बघितलं तर धावा जवळजवळ आता 39 झाल्यात. 27 मध्ये 34 पाहिजेत. आनंद जगताप यांच्या स्पेलचे 3 बॉल आहेत. अतिशय चांगला विचार दिसतोय की आपण पुन्हा एकदा आणि आता जर बघितलं तर बॅटची कळ आणि अजून एक विकेट आली आहे. सतीश वाघवदे मात्र यांना परतावं लागेल. आनंद जगताप यांना दुसरी विकेट अजून एकदा आली आहे. अतिशय चांगल्यारीत्या बॉल वळवताना दिसतात आहेत आणि आपण जर बघितलं तर चांगली बॉलिंग आतापर्यंत चालू आहे. दुसरी ओव्हर आहे. माहिती आहे आनंद यांच्या स्पेलचं शेवटचं अंतिम टप्प्यात सुरू आहे. 2 बॉल अजून बाकी आहेत. मॅच मात्र हे निश्चित आहे की इंटरेस्टिंग होणार आहे आणि निश्चितच 26 मध्ये आता धावा पाहिजे 34. 2 बॉल यायचे बाकी आहेत. विकी रंदे सध्या बॅटिंगवर आहेत. तिसरी विकेट मात्र मिळवली आहे आनंद यांनी. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त खेळून काढण्याचा प्रयत्न आणि चांगला विचार राहिला आहे. कारण या गोलंदाजानंतर मात्र जर बघितलं तर आपण एंड देखील चेंज होईल आणि मॅचचा मोमेंटम थोडासा देखील चेंज होईल. कारण 2 महत्त्वाच्या बॉलरची जर आपण बघितलं ना तर ओव्हर्स काढून घेतले आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉलच्या मदतीने षटक देखील समाप्त झालाय आणि वेळ जास्त घ्यायचा नाही आहे. माही अंधार जर झाला तर आपल्यालाच प्रॉब्लेम येणार आहे. ड्रिंक्स ब्रेक जास्त करू नका. अंधार जर झाला तर आपल्यालाच प्रॉब्लेम येणार. ही एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायची आहे. डीजे 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 हॅलो मोहन सोनवणे उर्फ मंत्री तिकडनं जे जार खाली असतील किंवा काही सामान असेल तो तिकडनं पाठवावं. या दरम्यान जर आपल्या सोबत घेऊन या तिकडनं. आपण जर बघितलं तर आपल्या ग्राउंड धन्यवाद मंत्री साहेब. आपल्या ग्राउंडमध्ये दाखल झालाय जयेश पवार. त्याची जर आपण बघितलं तर आपलाच सहकारी मित्र यांनी निवड झाली आहे. भारतीय रेल्वे आहेत आणि या दरम्यान आडव्या बॅटीने जोरदार प्रहार. पुन्हा एकदा चेंडू सरळ चाललाय. माहीच्या बॅट मधनं सीमा रेषा पार. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार येतोय. आता जर बघितलं ना तर एका साइडने विकेट पडताय पण माही मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. माही सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जर म्हणतोय मॅच मात्र अजून संपलेली नाहीये. विकेट गेल्या ठीक आहे पण मॅच अशी ही अंतिम आहे. तर आपला नॅचरल खेळ मात्र दाखवताना माही 10 बॉल 33 वर आलाय. अतुल सनवणे षटकाराने स्वागत झालंय. पुन्हा एकदा हवेत आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार. कमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय मोहनदादा भाविस्कर यांचा चौकार. या दरम्यान जर बघितलं तर ग्राउंडचा आढावा घेताना सकाळच्या पासून ज्या डोळ्यावर या गॉगल लावून फिरतात आहेत आणि समाजाचं टी शर्ट देखील घातलं गेलं आहे अंगावर. सोनू पवार हे देखील उद्याच्या दिवसात आपल्याला इन ॲक्शन दिसणार आहेत. अंतिम दिवस आहे.
या दरम्यान जर बघितलं आपण तर जयेश पवार याचं देखील स्वागत आपण करणार आहोत. भारतीय रेल्वेमध्ये त्याची निवड झाली आहे. आपण आयोजन कमिटीला विनंती करूयात मुख्य मंचाच्या दिशेने जयेशने जायचं आहे आणि आपला स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. लोको पायलट म्हणून त्याची भारतीय रेल्वेत निवड झाली आहे जयेश पवार. पुन्हा एकदा आकुडब्याचा बॉल वाट बघितली आणि तेवढ्याच ताकदीने मैदानाच्या बाहेर देखील फेकून दिलाय. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आलाय आणि आता जर बघितलं तर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये माही माराय. इम्पॅक्ट इनिंग बॉलिंग देखील तेवढ्याच जोरदार केली, त्याच्यापेक्षा जोरदार बॅटिंग केली आहे. 13 बॉल 49 वर आहेत. संघाला जर बघितलं तर जवळपास विजयाच्या जवळ आणलाय. पुन्हा एकदा पटकलेला बॉल तेवढ्याच ताकदीने प्रहार आणि 3 बॅक टू बॅक षटकार आणि या षटकाराने अर्धशतक पूर्ण केलंय. एकटा लढलाय हा पट्ट्या आपल्या संघासाठी. मॅच जवळपास जर बघितली तर घेऊन आलाय आपल्या संघाच्या विजयाच्या दिशेने आणि निश्चितच हा विजय ही मॅच लक्षात ठेवली जाईल, कारण हा जो विजय आहे हा आपल्या संघाला क्वार्टर फायनलच्या दिशेने नेणारा विजय आहे. इम्पॅक्ट इनिंग असेल. पुन्हा एकदा माही गोलंदाजी मार्कवर अतुल पुढे सरसा वट्टोला. चौथा षटकार बॅक टू बॅक चौथा आलाय. 5 षटकांच्या आत जर आपण बघितलं तर मॅच फिनिश केली आहे. 73 धावा बनवल्यात. वाघ वॉरियरचा हा संघ 5 विकेटने जिंकलाय आणि दमदार इनिंग खेळून गेलाय. प्रेक्षकांना विनंती आहे या फलंदाजासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. कृपा करून ग्राउंडमध्ये लाईनअप करून जावे. जोरदार बॅटिंग राहिली आहे. डीजे 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 वाघ वॉरियर्स डीजे 1 मिनिट यांनी शिस्त बिघडू नका. चला विनंती आहे. चला आपण आजचा दिवस बाहेरच्या इथेच प्लेयरांनी थांबवणार. बाहेर निघावे आजचा- कृपया करून, आजचा दिवस इथेच थांबवतोय. अन्यथा अपमान करण्यात येईल. उद्या पुन्हा एकदा याच ग्राउंडवर याच बागरे! चॅनलवर भेटूयात. चला डीजे बागरे ऍक्शन. कृपया करून लाईनअप मध्ये यावे, नाही तर संघ बाद करण्यात येईल. वाघवारे शुभम दादा, आपण सिनियर खिलाडी शुभम दादा. वाघवारे संघ मालक यांनी आपल्या टीमला शिस्त आणि सभ्यपणाने